सरकार मोदी सरकार अरे मुर्दाबाद 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 हो काय भाव गेलं? 200 रुपये. केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी हा निर्णय नुकताच काही दिवसांपूर्वी घेण्यात आलाय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे सतत कांदा निर्यातीबद्दल चुकीचे धोरण घेणाऱ्या सरकारला त्यांची योग्य जागा निवडणुकीमध्ये दाखवून देऊ अशा प्रकारचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कांदा निर्यात बंदीच्या सरकारच्या या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव शेतकरी वर्गानं काही काळ बंद पाडले होते. नाशिकच्या उमराणी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, तर चांदवडला स्वतः महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कांद्याच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ एका गावामध्ये कांदा परिषद देखील घेतली आणि हिवाळी अधिवेशनामध्ये देखील कांद्याच्या प्रश्नावरून मोठी खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. मात्र तरी देखील अजूनही दिल्ली दरबारी केंद्र सरकार कांदा निर्यातीबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नाहीये. एकीकडे सरकार म्हणतंय की NCRF आणि नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू. मात्र कांदा खरेदीसाठी ठेवण्यात आलेल्या जाचक अटी यामुळे कांदा उत्पादकांना याचा विशेष फायदा झालेला दिसून येत नाहीये. कांदा निर्यात बंदी केल्यानंतर बाजार समितीमध्ये तब्बल आठवडाभरातच प्रति क्विंटल मागे 1000 ते 1200 रुपये तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील मागील 12 ते 15 दिवसात तब्बल 400 कोटी रुपयांचा तोटा शेतकरी वर्गाला आणि निर्यात बंदीमुळे परत आलेल्या कांद्याचा 100 कोटी तोटा व्यापारी वर्गाला झालाय. एकूणच सरकारची या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचं नाव कमी झालं असून भारताला भविष्यात जागतिक स्तरावर मोठा फटका बसणार हे तितकंच खरं. मात्र सरकारने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरानं कांदा देण्याचा निर्णय घेतला. मात्र एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होळपलाय, त्याला मदतीची गरज आहे. याकडे मात्र कोणतंही लक्ष दिलं जात नाहीये. यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये कांदा निर्यात बंदीबाबत शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून गावखेड्यातून मोठी नाराजी निर्माण झाली आहे. तर कांदा फुकट घेऊ असे व्हिडिओ सुद्धा आता शेतकरी सोशल मीडियावर देतात. आता कांदा फुकट घेऊन जा असे व्हिडिओ सुद्धा शेतकरी सोशल मीडियावर देत आहेत. यामुळे एकेकाळी दस्तूर खुद्द अटल बिहारी वाजपेयी सरकारला पाडण्यासाठी कांदा हे कारण ठरलं होतं. तोच घटनाक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिसेल की काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय. कारण अनेकदा सरकार ज्या वेळी कांद्याचे बाजारभाव वाढवतात त्यावेळेस बाजार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी निर्यातीच्या डॉलरमध्ये वाढ होते तर कधी अचानक निर्यात बंदी. यामुळे किमान यावेळेस महाराष्ट्रामध्ये कांदा आणि इतर पिकांबाबत चुकलेल्या धोरणांचा परिणाम नक्कीच निवडणुकांमधून दिसून येईल का आणि कांदा निर्यात बंदीचा फटका सरकारला बसणार का अशी काहीशी परिस्थिती एकंदरीत सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, बसवंत NH3 डिजिटल, नाशिक.